रात्रीचे 8 वाजले होते. कॅनडापासून दूर प्रवासाचा थकवा जाणवत होता. पण कुटुंबाला सरप्राईज देण्याचा आनंद माझ्या हृदयात उफाळून येत होता. मी हळूच थोडे दार उघडले तेव्हा दरवाजाच्या छोट्याशा फटीमधून समोरच्या डायनिंग हॉलचे दृश्य मला दिसले. सर्वजण जेवणाच्या टेबलावर एकत्र बसले होते. जेवणाचा आनंद घेत होते, खूप मजा करत होते आणि हास्य करत होते. पण माझी नजर तिथेच थांबली नाही. माझी नजर त्या कोपऱ्यावर होती जिथे चपलांच्या रॅकजवळ जमिनीवर एक घाणेरडी प्लेट पडली होती आणि माझी पत्नी रागिनी तिथेच बसून एक घास घेत होती. मी माझ्या पत्नीच्या खर्चासाठी दरमहा वेगळे 20,000 रुपये पाठवत असूनही तिचे हे हाल होत असतील याची मला काहीच कल्पना नव्हती. मी अजूनही धक्का बसून बाहेरच उभा होतो तेव्हा अचानक माझी आई तिच्या खुर्चीवरून उठली आणि वेगाने रागिनीकडे गेली आणि रागाने तिने तिचे केस पकडले आणि तिला मारू लागली. अरे हरामी, मी तुला किती वेळा सांगितलं होतं की पोळ्या काळजीपूर्वक बनव, पण तू तर सर्व पोळ्या करपून टाकल्या आहेत. आईचा राग प्रचंड होता. तिने दार उघडले आणि रागिनीला बाहेर ढकलले. ती जमिनीवर पडणारच होती तेवढ्यात मी पुढे आलो आणि तिला पडण्यापासून वाचवले. माझ्या हाताच्या स्पर्शाने रागिनी थरथर कापली. पण जसे तिने आणि समोर बसलेल्या कुटुंबातील सदस्यांनी मला पाहिले तेव्हा ते सर्वजण चकित झाले. हसरे चेहरे भीतीने फिके पडले. मी रागिनीचा थरथरणारा हात घट्ट धरला. माझी खरी कहाणी तर खूप पहिलीच सुरू झाली होती. मी गेल्या 4 वर्षापासून कॅनडामध्ये काम करत होतो. आयुष्य म्हणजे चढ उतारांचे एक विचित्र मिश्रण आहे. रागिनी आणि माझ्या लग्नाला अजून 1 महिनाही पूर्ण झाला नव्हता की मला कॅनडामध्ये नोकरीची ऑफर लेटर मिळाली. ते माझ्यासाठी एका स्वप्नापेक्षा कमी नव्हते, पण त्या स्वप्नामागे एक मोठी कहाणी होती. रागिणी माझ्या वडिलांची एका जुन्या मित्राची मुलगी होती. ती खूप सुंदर होती. माझ्या आईला रागिणी अजिबात आवडत नव्हती. मी तिच्या पसंतीच्या मुलीशी लग्न करावे अशी इच्छा होती. कदाचित ती जास्त हुंडा आणू शकेल, पण जेव्हा माझ्या वडिलांनी माझे लग्न रागिणीशी लावून दिले तेव्हा तिच्या पालकांनी आग्रह धरला की जर तुम्हाला कॅनडाला जायचे असेल तर तुम्ही आधी लग्न करून स्थायिक व्हावे, अन्यथा तुम्हाला आम्ही व्हिसा प्रक्रियेत मदत करणार नाही. माझ्या सासरच्यांच्या संबंधांमुळे मला व्हिसा मिळणे सोपे झाले होते, पण त्यामुळे आई जड अंतकरणाने सहमत तर झाली, पण तिच्या डोळ्यात असलेला राग तो माझ्या लग्नाच्या दिवशीही मला दिसत होता. असो, मी कॅनडाला गेलो होतो. परदेशातले पहिले काही दिवस माझ्यासाठी खूप कठीण होते. मन नेहमी घराच्या लोकांच्या विचारातच अडकून राहत होते. मी जेव्हा माझ्या कामातून मोकळा होत होतो तेव्हा मी लगेच रागिनीला व्हिडिओ कॉल करायचो. मला आशा होती की ती मला पाहून आनंदी होईल, खूप साऱ्या गोष्टी करेल जशी एखादी नवीन नवरी करते, पण सगळं उलट होत होते. रागिनी काही मोजक्या शब्दातच उत्तर देत असे. ती पडद्यावर दिसायची, पण तिचे डोळे दुसरीकडे कुठेतरी पाहत असायचे. रागिनी, तू कशी आहेस? घरी सगळं ठीक आहे ना? मी प्रेमाने विचारायचो. हो, सगळं ठीक आहे. मला फक्त डोकेदुखी आहे. ती डोळे खाली करून उत्तर द्यायची. माझी आई आणि बहीण तुझी काळजी घेतात ना? काही अडचण आहे का? मी तिला वारंवार विचारायचो. मला वाटलं तिला लाज वाटत असेल. हो हो, सगळे अगदी व्यवस्थित वागत आहेत. तुम्ही काळजी करू नका. मला फक्त आता झोप आली आहे. मला झोपायचं आहे. मी तुमच्याशी जास्त बोलू शकत नाही. ती संभाषण लवकर संपवण्याचा प्रयत्न करत होती. कधी कधी मला रागही यायचा. रागिणी, मी दिवसभर काम करून थकलो आहे. मी फक्त तुझा आवाज ऐकण्यासाठी फोन करतो आणि तू आहे की फोन लवकर ठेवण्याच्या तयारीत असते. आता तर कुठे बोलणे सुरू झाले आहे. ती दुसऱ्या टोकाकडून विचित्र कंटाळवाण्या स्वरात म्हणायची. तुम्ही कॅनडाला गेला आहात म्हणून तुम्ही तिथे जास्त लक्ष द्या. हे काय सतत फोन घेऊन बसून राहता? मलाही घरकाम करायचं असते. खरं तर मी माझ्या पत्नीवर खूप प्रेम करत होतो. मला हवे होते की मी रोज तिच्याशी तासनतास बोलावे. मी इथे किती एकटा आहे हे तिला सांगायचे होते, पण तिला माझ्यात रस नव्हता. मला वाटले की कदाचित तिचे माझ्यावर प्रेम नाहीये, किंवा कदाचित ती माझ्या लांब असण्याने खुश असेल. तिच्या वागण्यामागे काय असू शकते हे मी स्वप्नातही विचार करू शकत नव्हतो. मी हा विचार करून गप्प राहायचो की ती कदाचित घरकामात व्यस्त असेल. मी काम करायला सुरुवात करून 6 महिने झाले होते. माझ्या बॉसने माझ्या कामावर खुश होऊन मला 10 दिवसांची रजा दिली. मी खूप आनंदी झालो. मी लगेच आईला फोन केला. आई, मला 10 दिवसांची सुट्टी मिळाली आहे. मी विचार करत आहे की मी भारतात येऊन रागिनीला भेटेन आणि सोबत तुम्हा सर्वांनाही. दुसरीकडे आई काही क्षण गप्प राहिली. मग तिचा कर्कश आवाज आला. इतका खर्च करण्याची काय गरज आहे? तुला माहिती आहे का तिकीट किती महाग आहे? तू वेडा झाला आहे का?
पण आई, मला इथे येऊन 6 महिने झाले आहेत. माझे मन दुःखी आहे. मी विनवणी करत होतो. हे बघ बाळा, भावनिक होण्याची गरज नाही. तिकिटाचे पैसे घरी पाठव. तुझ्या धाकट्या बहिणीचा साखरपुडा होणार आहे आणि मी ते अंतिम करणार आहे. तिचे लग्न पण करायचं आहे ना. तुझी सुट्टी कॅन्सल कर, जेणेकरून तुला ओव्हरटाईमचा जास्त पगार मिळेल. माझ्या आईचे शब्द ऐकून माझे हृदय पिळवटून गेले. मला माझ्या पत्नीला भेटण्याची खूप इच्छा होती. मला रागिणीला विचारायचे होते की ती इतकी का बदलली आहे, पण आईच्या आज्ञेपुढे मी काहीही बोलू शकलो नाही. मी अनिच्छेने माझी रजा रद्द केली आणि भारतात गेलो नाही. कदाचित मी त्यावेळी निघून गेलो असतो तर खूप मोठं नुकसान होण्यापासून वाचले असते. मी माझ्या मनाचे ऐकून माझी सुट्टी तर रद्द केली, पण आतून माझे हृदय खूप दुखत होते. मी रागिणीवर नाराज होतो, कारण तिने एकदाही आग्रह का केला नाही की मी परत यावी. जर तिने एकदा तरी असं म्हटलं असतं की मला तुमची आठवण येते, सगळं सोडून इकडे या, तर मी आईला आव्हान देऊन तिकिटे मिळवली असती. पण तिची शांतता आणि फोनवर संभाषणाचा अभाव यामुळे मी विचार करायला भाग पाडले की कदाचित ती तिच्या आयुष्यात हरवली असेल. मी ओव्हरटाईम करू लागलो. एखाद्या यंत्रासारखं काम करून घरी येऊ लागलो आणि झोपू लागलो. बहिणीचे लग्न ठरले होते आणि मी इथे डॉलर्समध्ये कमवत होतो आणि तिथे रुपयांमध्ये पाठवत होतो, जेणेकरून माझ्या बहिणीचे लग्न थाटामाटात व्हावे. एका संध्याकाळी काम करून परत येताना माझ्या हृदयाला खूप घाबरल्यासारखे वाटत होते. घरी जाण्याची इच्छा नव्हती, म्हणून मी जवळच्याच एका उद्यानात गेलो. तिथे माझी नजर एका बाकावर बसलेल्या माणसाकडे गेली. पहिल्या नजरेत मला वाटले की तो 70-80 वर्षांचा माणूस आहे. त्याची पाठ वाकलेली आहे, त्याच्या चेहऱ्यावर सुरकुते आहेत आणि त्याच्या डोक्यावर एक पातळ रेषा आहे. त्याचे केस पांढरे झाले होते, पण मी त्यांच्या जवळून जात असताना त्यांना बारकाईने पाहिल्यावर मला वाटले की तो 50 किंवा 55 वर्षांपेक्षा मोठा नाही. असे वाटत होते की त्याच्या तारुण्याला एखाद्या दुःखाने वेळे अगोदरच गिळंकृत केला आहे. त्यांच्या डोळ्यात एक विचित्र उदासीनता होती, एक अशी उदासीनता जी फक्त आपल्या प्रियजनांकडून झालेल्या दुःखातूनच निर्माण होते. मी अचानक त्यांच्या शेजारी जाऊन बसलो आणि नमस्कार केला. त्याने आश्चर्याने माझ्याकडे पाहिले आणि नंतर खूप हळू आवाजात उत्तर दिले, तू भारतीय आहेस ना? मी म्हणालो, हो. ते पटकन म्हणाले. दुर्दैवाने त्याच्या उत्तराने मला आश्चर्य वाटले. का? दुर्दैवाने का, काका? मी आश्चर्याने विचारले. तो कडवटपणे हसला आणि म्हणाला, कारण माझे प्रियजन भारतात राहतात, ज्यांच्या आनंदासाठी मी माझे आयुष्य या परक्या भूमीत घालवले. आम्ही बोलू लागलो. तो माणूस खूप दुःखी होता. असे दिसून आले की तो दररोज संध्याकाळी इथे येऊन बसत असे, कारण त्याच्या घराच्या भिंती त्याला खायला उठत होत्या. आमच्या संभाषणादरम्यान आम्ही मित्र झालो. तो मला आपल्यापैकीच एक वाटला. आपल्या प्रियजनांपासून दूर. एके दिवशी मी धाडस करून विचारले, काका, तुमचे वय तर फार दिसत नाही, मग अशी परिस्थिती का आहे? तुम्ही इतके का तुटला आहात? त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि माझ्या डोळ्यात पाहिले आणि म्हणाला, बाळा, तू अजूनही तरुण आहेस. या देशात नुकताच आला आहेस. परदेशातील जमीन ही एक वाळवी आहे जी माणसाला बाहेरून चमकवते पण आतून पोकळ करते. मग तो मला त्याची कहाणी सांगू लागला आणि ती कहाणी ऐकताना मला असं वाटलं की कोणीतरी माझ्या कानात वितळलेला काच ओतत आहे. मी इथे आलो तेव्हा मी तुझ्या इतकाच लहान होतो. मी विवाहित होतो, एक सुंदर पत्नी होती आणि माझ्या डोळ्यात हजारो स्वप्ने होती, पण 5 बहिणींच्या लग्नाची जबाबदारी देखील माझ्या खांद्यावर होती. माझे वडील गेले होते आणि घरात मीच एकमेव कमवणारा होतो. तो बोलताना मध्येच थांबला. त्याच्या पाण्याच्या बाटलीतून पाण्याचा एक घोट घेतला आणि मग म्हणाला, मी ते टॅक्सी चालवायला सुरुवात केली. दिवस रात्र काम केले. दर महिन्याला मी कमवलेला प्रत्येक पैसा माझ्या आईला पाठवत असे. माझ्या बहिणींचे लग्न सन्मानाने व्हावे ही माझी एकमेव आवड होती. त्यांना कशाचीही कमतरता भासू नये म्हणून मी खूप काम करून खूप पैसे पाठवायचो. दरम्यान माझी पत्नी बाळाची अपेक्षा करत होती, पण खर्च खूप असल्याने मी घरी जाऊ शकलो नाही. आई म्हणायची की आता येऊ नकोस, पैसे गोळा कर, भाऊ म्हणून बहिणीबद्दल तुझे असणारे कर्तव्य तुला पूर्ण करायचं आहे. मी श्वास रोखून त्यांचे बोलणे ऐकत होतो, कारण ते सर्व माझ्या स्वतःच्या कथेसारखे वाटत होते. पुढे काय झाले काका? मी अधीरतेने त्यांना विचारले. मग त्यांचा आवाज दाबला गेला. माझ्या तारुण्याची 20 वर्ष 5 बहिणींशी लग्न करण्यात गेली. मी गेल्यानंतर जन्मलेली माझी मुलगी ती मोठी झाली होती, पण मी कधीही भारतात गेलो नाही. जेव्हा जेव्हा मी जाण्याचा विचार करत असे
तेव्हा मला माझ्या आईचा फोन यायचा, तुझ्या बहिणीला बाळ होत आहे, तिला एक समस्या आहे, घराची दुरुस्ती करायची आहे, आत्ताच येऊ नको, मी एक मशीन झालो आहे, एक अशी मशीन फक्त पैसे छापते. आणि तुमची बायको. अचानक माझ्या तोंडून हा प्रश्न बाहेर आला. तो रडू लागला. उद्यानातले काही लोक आमच्याकडे वळून पाहू लागले, पण त्याला त्याचा काही फरक पडला नाही. माझी बायको ती फक्त माझी वाट पाहत राहिली. 20 वर्षे तिने तक्रारीचा एकही शब्द उच्चारला नाही. पण जेव्हा 20 वर्षानंतर मी माझ्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडून माझ्या सर्व बहिणींना त्यांच्या घरी सोडून परतलो, तेव्हा मला ती दरवाजावर दिसली नाही. माझे हृदय थडथडले. मग ती कुठे होती? स्मशानभूमीत. त्याने त्याच्या डोक्यावर हात मारला आणि रडत म्हणाला, मी येण्यापूर्वी 2 आठवडे पहिले माझी वाट पाहत पाहत ती वारली. मी तिला शेवटचे पाहूही शकलो नाही. आणि माहीत आहे सर्वात जास्त काय दुखावते? मी मान हलवली. माझे शब्द माझ्या घशातच अडकले. ज्या बहिणींसाठी मी माझे तरुणपण, माझा वेळ या बर्फाळ देशात घालवला, ज्यांच्या लग्नासाठी मी माझ्या पत्नीपासून दूर राहिलो, त्याच बहिणींनी आणि माझ्या स्वतःच्या आईने माझ्या पत्नीला 20 वर्ष दासी म्हणून वागवले होते. हे ऐकून मला माझ्या पायाखालची जमीन सरकल्यासारखं वाटलं. दासी अचानक माझ्या तोंडातून बाहेर पडले. पण ती तर तुमची बायको होती आणि तुमच्या बहिणी आणि आई त्या असं कसं करू शकतात? त्याने आपले अश्रू पुसले आणि कोसासा टाकला. पैसा बाळा, पैसा माणसाला आंधळा आणि बहिरा करतो. त्यांनी विचार केला की तो तर परदेशात आहे, पैसे छापत आहे, त्याला कसे कळेल की घरी काय चालले आहे? मी फोन केला की माझी आई म्हणायची की सून खूप आनंदी आहे. मी तिच्यावर विश्वास ठेवायचो. पण खरा अन्याय माझ्या मुलीवर झाला. तिचा आजही कधी कधी माझ्या कानात घुमतो. माझी मुलगी, जिला मी कधी माझ्या मांडीवरही खेळवले नव्हते, ती मोठी झाली होती. मला वाटलं होतं की माझ्या 5 बहिणी आहेत, ज्यांच्या मुलांचे पालनपोषण मी पाठवलेल्या पैशातून झाले आहे. त्यांची मुले चांगल्या शाळेत जावी, चांगले कपडे घालावे असे मला वाटत होते. आणि मी त्यांच्यासाठी एवढं करत आहे हा विचार करून त्यातील कोणती तरी बहीण तिच्या भाचीसाठी नक्कीच एखादं चांगलं स्थळ शोधेल. कारण तिथे त्यांचे तर खूप ओळखीचे लोक आहेत. मी इतके वर्ष झाले तिथे राहत नव्हतो, त्यामुळे माझी काही जास्त ओळख नव्हती. शेवटी त्या 5 माझ्या बहिणी होत्या. मग क्षणभर तो थांबला. जणू काही शब्द त्याच्या घशात अडकले होते. जेव्हा मी परत गेलो तेव्हा माझी बायकोही गेली होती. मग जेव्हा मी माझ्या मुलीच्या नात्याबद्दल बोललो, तेव्हा मला पाठिंबा देण्याऐवजी माझ्या स्वतःच्या बहिणींनी पाठ फिरवली. त्या म्हणाल्या, भाऊ, तुमची मुलगी आयुष्यभर घरकाम करत आली आहे. ती दिसण्यात ही इतकी चांगली नाही आणि तिला जगित गोष्ट किंवा फॅशन समजते. आम्ही तिचे लग्न आपल्या ओळखीच्या कोणीशी करून देऊ शकत नाही, त्यामुळे आमची फक्त बदनामी होईल. या त्याच बहिणी होत्या ज्या माझ्या पैशावर गुजराण करत होत्या आणि त्या आता त्यात माझ्याच मुलीबद्दल वाईट बोलत होत्या. माझ्या अंगावर काटा येत होता. त्या माणसाची कहाणी एखाद्या स्वप्नापेक्षा कमी नव्हती. बाळा, माझ्या मुलीची अवस्था एखाद्या मोलकरीणपेक्षा कमी नव्हती. माझ्या मुलीने माझ्या बहिणींच्या मुलांनी घालून फेकलेले कपडे घातले होते. ती कमकुवत असह्य मुलगी, तिच्या आईचा सदमा आणि माझा असा अपमान होत आहे हे ती सहन करू शकली नाही. मी अजून माझ्या पत्नीच्या निधनाच्या दुःखातून सावरलोही नव्हतो, तेव्हा 6 महिन्यातच माझी मुलगी गुदमरून मरण पावली. डॉक्टर म्हणाले की तिला क्षयरोग झाला आहे आणि तो अन्न आणि पोषणाच्या कमतरतेने त्रस्त आहे. मला माहीत होते की तिला त्या लोकांच्या क्रूरतेने ग्रासले होते. त्याने माझे मनगट धरले. त्याची पकड इतकी मजबूत होती की जणू काही तो बुडताना एखाद्या गवताच्या कडीला घट्ट पकडत आहे. परदेशी भूमी हा एक विषारी साप आहे. बाळा, तो माणसाला आतून खाऊन टाकतो. आपण इतरांची इच्छा आणि गरजा पूर्ण करत मृत्यूच्या उंबरठ्यावर पोहोचतो. आपल्या बायका आपल्या डोळ्यातील अश्रू असतात, ज्याला आपण कधी वाहू देत नाही. त्या आपली वाट पाहून पाहून मरून जातात. आता माझ्याकडे पश्चातापाशिवाय काही उरले नाही. ना माझी बायको, ना माझी मुलगी, ना माझ्या त्या बहिणी, ज्यांच्यासाठी मी माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं. आता मी इथे परत आलो आहे कारण तिथे आता माझं कोणीच नाही. त्या माणसाच्या कथेने मला अगदी हादरवून टाकलं होतं. मी घरी परतल्यावर माझे मन सुन्न झाले होते. त्याने सांगितलेला प्रत्येक शब्द माझ्या कानात घुमत होता. माझ्या मनात वारंवार रागिणीचा विचार येत होता. तिचा शांतपण, उदासी चेहरा, फोनवर कमी बोलणे, तिचं फोन ठेवण्यात घाई करणे किंवा माझ्याशी बोलताना दुसरीकडे जास्त पाहणे. कदाचित रागिणीसोबतही असेच काही घडत असेल का? मला रात्रभर झोपच आली नाही. मी ठरवलं की आता मी फसवणार नाही. माझ्या बहिणीचं लग्न आता झाले होते आणि आता मी परत जायला हवं.
मी ठरवलं की मी उद्याच राजीनामा देईन किंवा मोठी रजा घेऊन भारतात परत जाईन आणि रागिणीला माझ्यासोबत घेऊन येईन किंवा तिथे काही छोटासा व्यवसाय सुरू करेन. दुसऱ्या दिवशी सकाळी मी मनाशी ठरवलं आणि आईला फोन केला. आई, मी ठरवलं आहे. मी पुढच्या महिन्यात परत येईन. माझ्या बहिणीचं आत्ता लग्न झालं आहे. मलाही माझ्या आयुष्याची काळजी करायची आहे. तिकडे काही क्षण शांतता पसरली. मग आईचा भावनिक आवाज आला. हो बाळा, ये. हे तुझे घर आहे. पण मी विचार करत होते की आपल्याला भाड्याच्या घरात किती काळ संघर्ष करावा लागेल. मी एक घर पाहिलं आहे. ते खूप स्वस्त आहे. जर तू मला थोडे जास्त पैसे पाठवले तर आपण आपले स्वतःचे घर बांधू. त्यामुळे आपल्याला आपले स्वतःचे घर मिळेल. किमान तू परत आल्यावर तरी तुला राहायला स्वतःचे छप्पर असेल. नाहीतर आपल्याला पुन्हा भाड्याची चिंता करावी लागेल. मी इकडे परत जाण्याचा पूर्ण दृढनिश्चय केला होता. पण आईने जे सांगितले ते ऐकून मी पुन्हा गोंधळलो होतो. स्वतःचे घर असणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. पण आई, माझ्याकडे इतके पैसे नाही. अरे बाळा, माझ्याकडे काही मदत ठेवी आहेत. मी त्या काढून घेईन आणि काही दागिने विकेन. फक्त थोडी हिंमत एकवट आणि आणखी 1 वर्ष तिथेच राहा. एखादं घर बांधले की तू परत येऊ शकतोस. त्यावेळी तुला कोणीही अडवू शकणार नाही. तू तुझ्या घरात राजासारखे राहावे अशी माझी इच्छा आहे. माझ्या आईच्या वागण्याने आणि तिच्या भावनिक सहानुभूतीमुळे त्या माणसाचे शब्द माझ्या मनातून निघून जाऊ लागले. मी विचार केला, आई बरोबर म्हणते. जर आपले स्वतःचे घर असेल तर रागिणीही आनंदी होईल. असो. आणखी 1 वर्ष गेले. मी दिवस रात्र पैसे पाठवत राहिलो आणि शेवटी माझ्या आईने मला नवीन घराचा व्हिडिओ पाठवला. एक सुंदर दुमजली घर होते. माझ्या आईनं मला सांगितले की घर खरेदी केले आहे. मला माझ्या कष्टाचे फळ मिळाले हे पाहून मला समाधान वाटले. पण जेव्हा कागदपत्रांची वेळ आली तेव्हा मला कळले की माझ्या आईने ते घर तिच्या नावावर केले आहे. मी तिला फोनवर विचारले, आई, घर माझ्या पैशाने बांधले आहे. तू ते तुझ्या नावावर का केलेस? माझी आई हसली आणि म्हणाली, अरे वेड्या, मी कुठे मेल्यावर वर घेऊन जाणार आहे. तू आला की ते तुझ्या नावावर करेन. आता घरातली मी मोठी आहे म्हणून माझ्या नावावर केलं आहे. तू जेव्हा येशील तेव्हा तुझ्या नावावरती करून देईन. तू या लहान सहान गोष्टींमध्ये अडकू नको. मग मलाही वाटलं होतं की ते माझ्या आईच्या नावावर आहे, त्याने काय फरक पडतो. मला माहीत नव्हतं की ही युक्ती आणखी मजबूत होत चालली आहे. घर आता पूर्ण झाले होते. भारतात जाऊन एक छोटासा व्यवसाय सुरू करण्यासाठी मी पुरेसे पैसे वाचवले होते. परदेशातील एकटेपणा आणि गोंधळामुळे मी खूप थकलो होतो. मी ठरवलं की आता पुरे झालं. मला परत जायचं आहे. माझं मन मला सांगत होतं की जर मी आत्ता गेलो नाही तर खूप उशीर होईल. त्या संध्याकाळी मी माझ्या आईला फोन केला. माझा आवाज जड झाला होता. मी म्हणालो, आई, घर तयार आहे आणि माझ्याकडे स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी पुरेसे पैसे सुद्धा आहेत. म्हणून मी पुढच्या आठवड्यात तिकीट बुक करण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या ऐकून दुसऱ्या बाजूला एकदम शांतता पसरली. मला वाटलं लाईन डिस्कनेक्ट झाली असेल किंवा आई आनंदाने बोलू शकत नाहीये. मी हॅलो हॅलो म्हणालो. तिकडून आईचा आवाज आला, पण तो मंद प्रतिध्वनी होता. मला अपेक्षित असलेला आनंद तो नव्हता. ती गंभीरपणे म्हणाली, बाळा, तू भावनिकतेने निर्णय का घेत आहेस? घर नुकतेच बांधले गेले आहे आणि तुलाही ते माहीत आहे. घर म्हणजे फक्त रिकामे बांधकाम नसते, ते भरलेही पाहिजे. मी आश्चर्यचकित होऊन म्हणालो, आई, मी सामान पाठवले आहे. तुम्हाला आणखी काय हवे आहे? ती म्हणाली, मी त्या सामानाबद्दल बोलत नाहीये. तुला माहितीये, तुझ्या मोठ्या बहिणीने जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. देवाने तिला 2 मुलगे दिले आहेत. मी तिचे लग्न एका प्रतिष्ठित घरात केले आहे. आणि जर आपण रिकाम्या हाताने गेलो तर आपला सन्मान काय राहील? आपल्याला तिच्या सासरच्यांचाही आदर करावा लागेल आणि तुझ्या बहिणीला पाठवायचं आहे तर घेणं देणं तर करावंच लागेल. मी तुझ्या भाचीला आणि 2 मुलांना सोन्याच्या वस्तू देण्याचे वचन दिले होते. मी माझं डोके धरून बसलो आणि म्हणालो, आई, सोन्याची किंमत तर गगनाला भिडली आहे. मी एवढा पैसा कसा खर्च करू? मग माझ्या आईने लगेच भावनिक हल्ला केला. ती म्हणाली, म्हणून काय तू तुझ्या बहिणीची प्रतिष्ठा खराब करणार आहेस? ती आयुष्यभर टोमणे ऐकेल की तिचा भाऊ कॅनडामध्ये आहे आणि तिच्यासाठी काहीही करू शकत नाही आणि तुझ्या धाकट्या भावाला अजून नोकरीही मिळालेली नाही. ते सर्व तुझ्या खांद्यावर आहे. जर तू इथे आला तर सगळे उपाशी मरतील. तर तू हे कर, आणखी काही महिने तिथेच राहा. तोपर्यंत तुझ्या भावाला नोकरीही मिळेल आणि तुझ्या बहिणीच्या खर्चापासून आपण मुक्तही होऊ. मग मी तुला यायला थांबवणार नाही. मला पुन्हा एकदा हार मानावी लागली. माझ्या बहिणीचं प्रेम आणि आईचा आदर इतका होता की मी नकार देऊ शकलो नाही.
जड अंतकरणाने मी म्हणालो, ठीक आहे आई, ही शेवटची वेळ आहे. काहीही झाले तरी मी 6 महिन्यांनी परत येईन. मी जेव्हा जेव्हा माझ्या रागिणीशी बोलायचो तेव्हा मी तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र दुःखाचे भाव दिसू लागले. तिचा रंग जो एकेकाळी गुलाबी रंगाचा होता तो पिवळा दिसू लागला. व्हिडिओ कॉलवर मला तिच्या डोळ्यांभोवती काळी वर्तुळे दिसू लागली. ती माझ्याशी डोळ्याने संपर्क साधत नव्हती. मी तिला अनेकदा विचारायचो, रागिनी, तुझा रंग असा का बदलत आहे? तू आजारी दिसत आहेस. ती हसण्याचा अयशस्वी प्रयत्न करायची आणि म्हणायची, काही नाहीये, मला काही दिवसांपासून ताप आहे आणि हवामान सुद्धा बदलले आहे. एकदा मी व्हिडिओ कॉलवर तिचा भयानक खोकला ऐकला. ती तिच्या दुपट्ट्यात तोंड लपवून जोरात खोकत होती. मी घाबरून तिला विचारले, तू डॉक्टरकडे का गेली नाहीस? तिने लगेच उत्तर दिले, मी गेली होती आणि मी औषधही घेत आहे. मी ठीक होईल, तुम्ही काळजी करू नका. हे बोलून तिने लगेच फोन ठेवला. मला असे वाटले की ती खूप थकली आहे आणि त्यामुळे तिच्यात माझ्याशी बोलण्याची हिंमत होत नाही. मला राहून राहून पार्कमधल्या त्या माणसाचे बोलणे आठवू लागले. नक्कीच काहीतरी होतं जे माझ्यापासून लपवलं जात होतं. रागिणी खूप बोलकी होती. ती आधी माझ्याशी तासनतास बोलत असे, छोट्या छोट्या खोड्या करायची, पण आता असं वाटत होतं की तिच्याकडे मला सांगण्यासाठी काहीच उरलं नव्हतं. ती फक्त माझं ऐकायची, हो म्हणायची आणि फोन ठेवून द्यायची. तिच्या वागण्यात मला नाराजीपेक्षा भीती आणि असहाय्यता जास्त दिसू लागली. माझे हृदय साक्ष देत होते की सर्व काही ठीक आहे नाहीये, पण मनाचे शब्द मला गप्प करत होते. मी ठरवले होते की काहीही झाले तरी मी कोणालाही सांगणार नाही. मी 6 महिन्याचे वचन तर दिले आहे, पण मी त्या आधीच जाईन आणि सर्वांना आश्चर्यचकित करेन आणि तिथे नक्की काय चालले ते स्वतः पाहीन. हा निर्णय माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय होणार होता. मी ठरवले होते की मी आता जास्त वाट पाहणार नाही. माझ्या आईच्या मागण्या मला अनंत वाटत होत्या आणि रागिणीची शांतता मला त्रास देत होती. ती मला आतून दुखवत होती. जेव्हा जेव्हा मला त्या वृद्ध माणसाचे म्हणणे आठवत होते तेव्हा मी ठरवायचो की मी माझ्या प्रियजनांच्या स्वार्थी आनंदासाठी माझे जीवन अर्पण करणार नाही. मी कोणालाही ठाम पत्ता लागू दिला नाही आणि गुपचूप इंडियाचे तिकीट बुक केले. माझा विचार होता की मी अचानक घरी जाऊन सर्वांना सरप्राईज द्यावी आणि स्वतःच्या डोळ्यांनी पाहू की रागिनी एवढी उदास का राहते. निघण्याच्या आदल्या दिवशी मी नेहमीप्रमाणे घरी व्हिडिओ कॉल केला. आई खूप आनंदी दिसत होती, कारण मी तिला सांगितले होते की बहिणीच्या मुलांसाठी मी आणखी काही पैसे पाठवले आहेत. मी तिला शांतपणे रागिणीशी बोलू देण्याची विनंती केली. आईने फोन रागिणीकडे वळवला. माझे हृदय धडधडत होते. तिने डोक्यावर जुना स्कार्फ बांधला होता आणि कॅमेऱ्याकडे पाहण्यास ती कचरत होती. मी विचारले, रागिनी, तू कशी आहेस आणि घरी सगळं ठीक कसे आहे? तिने क्वचितच वर पाहिले आणि शांत स्वरात म्हणाली, मी ठीक आहे आणि घरी सगळं छान आहे. तिच्या शब्दात भावनांचा एकही लवलेश नव्हता. मला वाटले की एखादा पोपट बोलत आहे, कारण पोपट हा त्याला जसे सांगेल तसे बोलत असतो. मी लक्षात घेतलं की ती बोलत असताना वारंवार कॅमेऱ्यापासून बाजूला पाहत होती, जणू काही कोणीतरी तिथे उभे राहून तिला सूचना देत आहे. माझी 6वी इंद्रिय जागी झाली आणि मला काही गडबड असल्याचे दिसून आले. मी तिला म्हणालो, मला आशा आहे की तू स्वतःची काळजी घेत असशील आणि वेळेवर औषधही घेत असशील. तिने फक्त मान हलवली आणि काहीही बोलली नाही. ती कॅनडामध्ये असतानाही ती मला चिंतेत टाकत होती. मी फोन ठेवला आणि माझे हृदय एका अनामिक भीतीने भरून गेले. तिकीट बुक करून मी एक चांगला निर्णय घेतल्यासारखे मला वाटले. पुढचे 24 तास माझ्यासाठी एका संकटासारखे होते. विमानात मला कधीच इतका वेळ बसल्याचे जाणवले नव्हते. प्रत्येक क्षणाबरोबर माझी चिंता वाढत होती. माझे मन गोंधळून गेले होते. कधी कधी मला वाटायचे की मी खूप वेडा झालो आहे आणि कधी कधी रागिणीचा फिकट चेहरा माझ्या डोळ्यांसमोर यायचा आणि मला अजूनही त्रास द्यायचा. खूप मुश्किलने प्रवास संपला आणि मी दिल्ली विमानतळावर उतरलो. विमानतळावरून टॅक्सी घेतली आणि त्याला माझ्या घराचा पत्ता दिला. तो त्याच नवीन घराचा पत्ता होता जे माझ्या आईने माझ्या कष्टाच्या पैशाने विकत घेतले होते आणि मी ते पाहण्यास उत्सुक होतो. वाटेत गर्दीचा आवाज आणि गर्दी पाहूनही मला खूप आनंद झाला होता, कारण मी 4 वर्षांनी माझ्या देशात आणि माझ्या लोकांकडे परतत होतो. पण भीती अजूनही माझ्या मनात होती. रात्रीचे 8 वाजले होते तेव्हा टॅक्सी ड्रायव्हरने गाडी एका सुंदर दुमजली घरासमोर थांबवली. मी खाली उतरून त्याला भाडे दिले. माझी बॅग खांद्यावर टाकली. समोर माझं घर होते, ज्याचे फोटो आणि व्हिडिओ माझी आई पाठवत होती. ते खरोखरच एक भव्य घर होते.
त्याच्या भिंती माझ्या रक्ताने आणि घामाने माखलेल्या होत्या. मी गेटकडे गेलो. आतून प्रकाश येत होता आणि मला आतून हास्य आणि संभाषण ऐकू येत होते. मी दाराच्या बेलच्या बटनाकडे हात पोहोचवत होतो तेव्हा अचानक आत कोणीतरी मला किंचाळल्याचा आवाज आला. तो आवाज ऐकून माझे हात जागीच थांबले. तो आवाज माझ्या आईचा होता, पण त्यात तो गोडवा प्रेम नव्हते जे मी फोनवर अनुभवत होतो. तो आवाज रागीट कर्कश वाटत होता. शब्द ऐकू येत होते. ती म्हणत होती की हे हरामी, तुझे हात तुटलेत का? मी तुला किती वेळा सांगितलं आहे की जेवण व्यवस्थित बनवत जा, पण तू आहे की सुधरतच नाही. आज पुन्हा तुझ्या सर्व रोट्या जाळल्या. मी हे ऐकून दगडासारखा उभा राहिलो, कारण ते शब्द इतके विषारी होते की ते माझ्या कानात वितळलेल्या शिशासारखे पडले. त्यानंतर लगेचच मला कोणीतरी रडताना आणि विनवणी करताना ऐकू आले आणि तो माझ्या रागिणीचा आवाज होता. ती म्हणत होती, आई मला माफ कर, माझ्याकडून चूक झाली, मी दुसरी बनवून आणते. पण आईचा राग शांत झाला नाही. ती ओरडली, तुझा बाप पैसे देतो का रोज रोज राशन आणायला? तुझ्यासारख्या दुर्दैवी व्यक्तीसाठी कोरडी भाकरी निरुपयोगी ठरेल. मी बाहेर उभा राहून थरथर कापत होतो. माझ्या पायाखालून जमीन तुटत होती. मी माझ्या आईला असे कधीच पाहिले नव्हते. रागिनी फोनवर गप्प का असायची हे मला आता समजले होते. माझ्या आत एक वादळ उठत होते. मी माझ्या थरथरत्या हाताने गेट हलकेच पुढे ढकलले आणि पाहिले की कदाचित कोणी पाहुणे आले असेल किंवा कुटुंबातील सदस्य निष्काळजी असतील. मग मी हळूहळू लाऊंजच्या दाराकडे गेलो. आतलं दृश्य मी पाहू शकण्यापूर्वीच माझ्या कानांमध्ये माझ्या आईचे ते शब्द घुमत होते जे ते रागिणीसाठी बोलले होते. मी स्वप्नातही विचार करू शकत नव्हतो की ज्या आईसाठी मी माझे सुख बलिदान दिले, ती आई माझ्या पत्नीशी असे वागेल. दारापाशी पोहोचलो. मी स्वतःला एका मोठ्या धक्क्यासाठी तयार केले होते, पण माझ्या डोळ्यांसमोर जे दृश्य उलगडणार होते ते पाहण्यासाठी जगातील कोणताही माणूस तयार होणार नाही. मी हळूच दार उघडले. समोरचे दृश्य माझे डोळे पूर्णपणे उघडून टाकायला पुरेसे होते. जेवणाच्या टेबलवर स्वादिष्ट अन्नाने सजवले होते. खोलीत स्वादिष्ट अन्नाचा सुगंध दरवळत होता आणि माझे भाऊ आणि बहिणी हसत विनोद करत होते, जेवणाचा आनंद घेत होते. पण माझे लक्ष तिथेच थांबले नाही. माझी नजर त्या कोपऱ्यावर गेली जिथे घरातील चप्पलांच्या रॅक जवळ जमिनीवर एक तुटलेली प्लेट पडली होती आणि माझी पत्नी रागिनी तिथेच अकडून बसली होती. तो जेवणाचा घास तोंडात टाकणारच होती तेवढ्यात माझी आई खुर्चीवरून उठली आणि तिने रागिनीवर झडप घातली. तिने रागिनीचे केस पकडले आणि जोरात हिसका देऊन तिला हलवू लागली. रागिनीच्या हातातून घास खाली पडला आणि ती भीतीने थरथर कापू लागली. माझ्या आईचा मोठा आवाज ऐकू आला, तू आज पुन्हा रोट्या जाळल्या आहेत. तू काही सुधारणार नाहीस. पीठ काय मोफत मिळते का? मी उंबरट्यावरच उभा होतो. त्याच वेळी आईने दार उघडले आणि तिला बाहेर ढकलले. मी जमिनीवर तोंडनिशी पडणार होती तेवढ्यात मी धावत पुढे जाऊन तिला पडण्यापासून पकडले. रागिनीने घाबरून डोळे उघडले आणि जेव्हा तिने मला तिच्या समोर पाहिले तेव्हा ती रडू लागली. तिला कदाचित ते स्वप्न वाटत असेल. थरथरत्या ओठाने तिने माझे नाव घेतले. मला त्यांच्या समोर अचानक आलेले पाहून माझ्या कुटुंबातील सदस्य दगडा समान गोठले. त्यांचे हसरे चेहरे भीतीने फिके पडले. एका क्रूर सिंहनीत रूपांतरित झालेली माझी आई मला पाहून थिजली. तिने तिचा वर केलेला हात हवेतच लटकत राहिला. माझ्या धाकट्या बहिणीच्या हातून चमचेचा प्लेटवर पडला, ज्याचा आवाज त्या शांततेत गुंजू लागला. मी रागिनीला सरळ उभं केलं आणि तिचा हात घट्ट धरला. मग मी माझ्या आईच्या डोळ्यात थेट पाहिले आणि विचारले, आई हे काय नाटक आहे? माझ्या आईचा आवाज तिच्या घशातच अडकला. ती अडखत म्हणाली, बाळा तू कधी आलास? तू मला सांगितलेही नाहीस. मी रागिनीला सोबत घेऊन घरात प्रवेश केला. माझा भाऊ आणि बहिणी त्यांच्या खुर्च्यांवर उठल्या होत्या. टेबलावरचे जेवण आता मला विषासारखे वाटत होते. मी माझ्या आईला म्हणालो, देवाचे आभार म्हणून मी तुला सांगितले नाही, नाहीतर मला कसे कळले असते की माझ्या माघारी माझ्या पत्नीला तुम्ही जनावरासारखे वागवत आहात. तुम्ही सर्वजण खुर्च्यांवरून बसून आनंद साजरा करत असताना ती मात्र बुटांजवळ बसून जेवण करत होती. माझ्या आईने लगेचच तिची भूमिका बदलली. तिची चूक मान्य करण्याऐवजी ती आणखी रागिनीवर ओरडू लागली. ती म्हणाली, तुला काय माहीत आहे हिच्या दुष्कृत्यांबद्दल? हिला असं वाटतंय की तू झाडावरून पैसे काढून इकडे पाठवतोस. तिने सर्व रोट्या झाल्या म्हणून मी तिला शिष्टाचार शिकवत होते की एक रुपयाची इज्जत कशी केली जाते. मी टेबलावर पडलेल्या अन्नाकडे बोट दाखवले आणि म्हणालो, जर एक रोटी जळाली तर काय झाले? इथे टेबलावर तर इतके काय ठेवलं आहे? हे कोणाच्या पैशाचं आहे?
या जेवणावर माझ्या बायकोचा काहीच वाटा नाही का? माझा भाऊ पुढे झाला आणि मला मिठी मारण्याचा प्रयत्न केला, पण मी हाताच्या इशाऱ्याने त्याला जागीच थांबवले. मला त्या सर्वांच्या चेहऱ्यावर प्रेम नाही तर भीती स्पष्ट दिसत होती. तो यासाठी मला मिठी मारू इच्छित होता की कदाचित मी माझा राग कमी करेन आणि हे सर्व विसरून जाईल आणि त्यामुळे त्यांची दृष्टता उघडकीस येणार नाही. रागिनी थरथर कापत माझ्या शेजारी उभी होती. मला जाणवत होते की ती किती घाबरली आहे. तिने माझा हात हळुवारपणे दाबला, जणू काही मला गप्प राहण्यास सांगत आहे. मी पुन्हा माझ्या आईला विचारले की माझ्या आईच्या नजरेत माझ्या पत्नीचा हाच दर्जा आहे का, की तिने बुटांजवळ बसून जेवण करावं? माझ्या आईने काहीतरी विचित्र उत्तर दिले. ती याच पात्रतेची आहे. ती एक आळशी कामचोर व्यक्ती आहे. दिवसभर उदास चेहऱ्याने फिरत असते. तू आत्ताच आला आहेस. तुला माहित नाही की तिने माझे आयुष्य किती दुःखी केले आहे. आईचा कटू स्वर सांगत होता की हे प्रकरण फक्त रोटी जळण्यापुरतं मर्यादित नव्हते, तर त्यामागे द्वेषाची एक लांब कहाणी आहे. मी माझ्या आईच्या डोळ्यात डोळे घालून पाहू लागलो, तेव्हा ती मात्र डोळे चोरू लागली. माझा राग नियंत्रणाबाहेर जात होता. मी रागणीचा हात सोडला आणि जेवणाच्या टेबलाजवळ जाऊन उभा राहिलो आणि टेबलावर जोरात हात आपटला, ज्यामुळे पाण्याचा ग्लास पडला आणि तो फुटला. सर्वांना धक्का बसला. मी ओरडलो, मला हिशोब हवा आहे. आई, मी गेल्या 4 वर्षापासून दरमहा घर कर्जासाठी पैसे देत होतो आणि त्यातून वेगळे रागिणीसाठी 20,000 रुपये देत होतो. हे पैसे तिच्या वैयक्तिक खर्चासाठी होते. तुम्ही तिला ते पैसे कधी दिले आहेत का? मला सांगा. खोलीत एक मृत्यूसारखी शांतता पसरली. माझ्या बहिणीने एकमेकांकडे पाहिले आणि माझ्या भावाने डोके खाली केले. आईकडे कदाचित या प्रश्नाचे काहीच उत्तर नव्हते. मी पुन्हा मोठ्या आवाजात विचारले, मला उत्तर हवे आहे. रागिणीला तिच्या वाट्याचे पैसे दिले आहेत का? आईने स्वतःला सावरले आणि तिचा नेहमीचा जुना भावनिक अभिनय सुरू केला. ती म्हणाली, तू मला हिशोब विचारत आहेस का? मी तुला वाढवले, चांगले शिक्षण दिले आणि आज तू काल आलेल्या एका नवीन मुलीसाठी माझ्यावर चोरीचा आरोप करत आहेस. मी म्हणालो, हे चोरीबद्दल नाही आई, तर ते विश्वासाबद्दल आहे. मी ते पैसे ह्यासाठी पाठवले होते जेणेकरून माझ्या बायकोला कोणासमोर भीक मागावी लागू नये. पण तिची अवस्था पाहता असे वाटत आहे की तिने अनेक महिन्यांपासून नवीन कपडे घातलेले नाहीत. तिचे पाय पाहता असे वाटत आहे की तिला चप्पल देखील नसेल आणि तुम्ही लोक नवीन कपडे घालून तू खूप छान पार्टी करत आहात. आई चिडलेल्या स्वरात म्हणाली, अरे घर खर्च, वीज बिल, तुझ्या बहिणींच्या नातेवाईकांचे आदरातिथ्य, हे सगळं काही खोटं आहे का? महागाई बघ किती वाढली आहे. मी तिच्या वाट्याचे पैसे देखील घर सुधारण्यासाठीच वापरले आहेत. ती त्या पैशांचं काय करणार? आणि तिला जेवण तर मिळत आहे ना, आणि तिच्या डोक्यावर स्वतःचं छप्पर देखील आहे. हे ऐकून माझं रक्त खवळलं. मी रागाने म्हणालो, तर ती तुमच्या घरात फुकटची एक दासी होती का, जिचं काम फक्त तुम्हा लोकांची सेवा करणे आणि त्या बदल्यात तुमच्या शिवीगाळी आणि धक्काबुक्की सहन करणे होते? तुम्ही माझ्या बायकोला फक्त एक काम करणारे यंत्र मानले आहे. मी परदेशात माझी हाडे झिजवत होतो आणि तुम्ही लोक इथे माझ्या बायकोला छळत आहात. माझ्या भावाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. भाऊ, तू आईशी असभ्य वागतोयस. पण मी त्यालाही कडक शब्दात फटकारले. मी म्हणाले, तू गप्प राहा. तुम्ही सर्वजण या गुन्ह्यात सारखेच सहभागी आणि दोषी आहात. तुम्ही सर्वजण पाहत होता की तुमच्या वहिनीसोबत काय चालू आहे, पण कोणीही मला सांगण्याचा प्रयत्न केला नाही, कारण तुम्हा सगळ्यांना भीती होती की जर मला हे कळले तर तुमच्या सर्वांचे हे अय्याशी जगणे बंद होईल. हे ऐकून माझी आई ओरडू लागली. ती म्हणाली, जर तुला तुझ्या बायकोचे बोलणे बोलायचे असेल तर आत्ताच माझ्या घरातून निघून जा. मला असा मुलगा नको आहे. मग मीही माझा निर्णय सांगितला. मी म्हणालो, ठीक आहे, मी पण जात आहे. मीही या घरात एक क्षणही राहणार नाही. जिथे माझ्या पत्नीची इज्जत सुरक्षित नाही. हे घर माझ्या पैशांनी बांधले आहे, पण आज मला तो माझ्यासाठी अनोळखी झाला आहे. मी मागे येऊन रागिणीचा हात धरला. ती अजूनही घाबरली होती आणि रडत होती. मी म्हणालो, चल जाऊया. रागिणी, तुझे सामान घे, आपण आताच निघतोय. रागिणीने माझ्याकडे अविश्वासाने पाहिले. कदाचित तिला विश्वास बसत नव्हता की मी तिच्यासाठी माझ्या आईशी आणि कुटुंबाशी भांडत आहे. माझ्या आईने मागून मला शिव्या शाप दिल्या आणि फटकारले, पण मी मागे वळून पाहिले नाही. मी माझ्या पत्नीला घेऊन त्या घरातून बाहेर पडलो. थोड्या वेळापूर्वी माझे ते स्वप्न होते, पण आता मला एक भयानक पिंजरा वाटत होतं. त्याच रात्री मी रागिणीला जवळच्या हॉटेलमध्ये घेऊन पोहोचलो, कारण सध्या तरी माझ्याकडे जाण्यासाठी दुसरी कुठलीच जागा उपलब्ध नव्हती.
हॉटेलच्या खोलीतही रागिनी जोरात थरथर कापत होती. तिचा चेहरा फिका पडला होता आणि ती दाराकडे पाहत होती. जणू काही तिला भीती वाटत होती की माझी आई किंवा भाऊ आत घुसतील आणि तिला पुन्हा माघारी घेऊन जातील. मी तिला पाणी दिले आणि तिला खात्री दिली की ती आत्ता सुरक्षित आहे आणि कोणीही तिला इजा करू शकत नाही. आम्ही पुढील 2 दिवस हॉटेलमध्ये राहिलो. मी बाहेर गेलो. आमच्यासाठी एक छोटीशी भाड्याची खोली घेतली कारण आम्हाला जास्त काळ हॉटेलमध्ये राहायचे नव्हते आणि आमच्या कुटुंबाला कळूही द्यायचे नव्हते. मी आवश्यक असणाऱ्या सर्व वस्तू विकत घेतल्या आणि आमच्या नवीन भाड्याच्या घरात राहायला गेलो. मला वाटले की त्या तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर रागिणी आनंदी होईल आणि तिचा चेहरा पुन्हा उजळेल, पण माझा विचार चुकीचा ठरला. नवीन घरात राहायला गेल्यानंतरही रागिणी उदास राहू लागली. ती दिवसभर खिडकीजवळ बसून बाहेर पाहत असे. जेव्हा जेव्हा मी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असे तेव्हा ती फक्त मान हलवत असे किंवा काही छोटी उत्तरे देत असे. तिच्या डोळ्यात अजूनही भीती दिसत होती. मला वाटले की कदाचित वर्षानुवर्ष झालेल्या दुखापती भरून येण्यास थोडा वेळ लागेल. मी जेव्हा जेव्हा तिला बाहेर जाण्याबद्दल बोलायचो तेव्हा ती नकार द्यायची. ती म्हणत होती की तिला भीती वाटते. एका संध्याकाळी मी कामावरून लवकर परतलो. रागिणी स्वयंपाकघरात काहीतरी शिजवत होती. मी तिच्या मागे उभा राहून हळुवारपणे माझ्या हाताने तिला स्पर्श केला, पण मी स्पर्श करताच ती घाबरली आणि लगेच मागे हटली. तिच्या कृतीने मला आश्चर्य वाटले. मला जाणवले की ती मलाही घाबरत आहे. मी तिला विचारले, रागिनी, तू मला का घाबरत आहेस? मी तुझा नवरा आहे आणि मी तुला आता तिथून बाहेर काढले आहे. ती डोळे खाली करून तिथेच उभी राहिली आणि काहीच बोलली नाही. मी पुढे जाऊन तिचा हात धरला आणि तिला खात्री दिली की मी तिच्या सोबत आहे. जसे मी तिचे मनगट धरले तसे तिच्या तोंडून वेदनेने भरलेला आवाज निघाला आणि तिने माझा हात बाजूला करण्याचा प्रयत्न केला. मला वाटले तिला तिथे काही दुखापत झाली असेल म्हणून मी जबरदस्तीने तिच्या सूटची बाही वर केली, पण तो नजारा माझ्या समोर होता. त्याने माझ्या पायाखालची जमीन सरकवली. तिचे गोरे हात काळे भोर आणि खोल जळालेल्या खुनांनी झाकलेले होते. काही जुन्या जखमा होत्या ज्या बऱ्याच झाल्यासारख्या वाटत होत्या आणि काही ताज्या दिसत होत्या, जणू काही कोणीतरी तिला गरम वस्तूने जाळले आहे. माझे डोके गरम होऊ लागले. मी रागाने आणि दुःखाने म्हणालो, एवढं सगळं करायची त्यांची हिंमत कशी झाली? मग ती म्हणाली, कधी कधी हात भाजतो, तुम्ही काळजी करू नका. या किरकोळ खुणा आहेत. मला माहित होतं की ती खोटं बोलत होती. रोट्या बनवल्याने बोट जळू शकते, पण हाताना इतक्या खोल जखमा होत नाहीत. मी तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला जोरात हलवत म्हटले, खरं सांग, हे किरकोळ भाजलेलं नाही. कोणीतरी हे जाणून बुजून केले आहे. मला सांग, तुला असं कोणी केलं? माझा कर्कश आवाज ऐकून तिचा धीर सुटला. ती थरथरत जमिनीवर बसली आणि खूप रडू लागली. तिचे रडणे सामान्य नव्हते. असं वाटत होते की जणू वर्षानुवर्ष दबलेला लावा बाहेर पडत आहे. तिने उचकीच्या दरम्यान बोलण्याचा प्रयत्न केला, पण शब्द गुदमरत होते. मी तिच्या शेजारी बसलो आणि तिच्या डोक्यावर माझा हात ठेवला. बराच वेळ रडल्यानंतर तिने डोके वर केले. तिच्या डोळ्यात एक अशी वेदना जाणवत होती जी दगडालाही मेहनत बदलू शकते. आता ते रहस्य उघड होणार होते ज्याला तिने 4 वर्षांपासून तिच्या हृदयात दडवून ठेवले होते. रागिणीचे अश्रू काही थांबायचे नावच घेत नव्हते. मी तिला जमिनीवरून उचलले आणि बेडवर बसवले. तिला पाण्याचा ग्लास दिला आणि तिचे हात माझ्या हातात धरून हळूच म्हणालो, तुला आता घाबरण्याची गरज नाही. हे सर्व कोणी केले याबद्दल मला खरे सांग. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि तिचे अश्रूंनी भरलेले डोळे वर केले आणि म्हणाली, हे सर्व तुमच्या आईने केलं आहे. हे जळण्याचे चिन्ह अपघाताचे परिणाम नाहीत, तर तुमच्या आईच्या द्वेषाचे परिणाम आहेत. त्यांना कदाचित माझे लग्न तुमच्याशी व्हावे असे वाटत नव्हते. तिचे मन दुसरीकडेच कुठेतरी होते, पण दबाव आणि तुम्ही कॅनडाला जाण्याच्या कारणामुळे त्यांना शांत राहावे लागले आणि यासाठी ती मला दररोज शिक्षा करायची. ती म्हणायची, तू दुर्दैवी आहेस आणि जबरदस्तीने माझ्या मुलाच्या गळ्यात पडली आहेस. मी आश्चर्याने म्हणालो, जर तुझ्यावर इतका क्रूर अन्याय होत होता तर तू मला काहीच का सांगितले नाहीस? आपण दररोज बोलत होतो आणि मीही तुला वारंवार विचारत होतो की रागिनी, तुला सर्व काही ठीक आहे ना? ती हसली आणि म्हणाली, मी कसे सांगणार? तुम्हाला काय वाटतं, मी त्या व्हिडिओ कॉल्सवर स्वतःच्या मर्जीने बोलत होते? अजिबात नाही. जेव्हा तुमचा कॉल येण्याची वेळ होत होती तेव्हा आई माझ्या समोर खुर्ची घेऊन बसायची. ती मला आधीच इशारा करायची की जर मी थोडासाही उदास चेहरा केला किंवा
जर मी तुमच्याकडे तक्रार करण्याचा प्रयत्न केला तर कॉल संपताच ती मला फाडून टाकेल, माझी साल खेचून टाकेल. ती मला हातवारे करून घाबरवत असे. तिची नजर माझ्यावर असायची, त्यामुळे मला जबरदस्तीने हसावे लागत होते आणि सगळं ठीक आहे असे भासवावे लागत होते. तिने पुन्हा आपला सूट व्यवस्थित केला आणि जुन्या जखमेवर बोट फिरवत म्हणाली, हेच चिन्ह त्या दिवसाचे आहे जेव्हा तुम्ही मला तुमच्या पहिल्या पगारातून मला सोन्याचे कानातले पाठवले होते. आईने ते कानातले काढून तिच्या मुलीला दिले आणि जेव्हा मी रडण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिने चुलीवरून गरम चिमटे काढले आणि माझ्या हातावर धरले. ती म्हणाली, तू सोने घालण्याच्या लायकीचा नाहीस. जेव्हा मी वेदनेने ओरडत होत असे तेव्हा ती माझा आवाज रोखण्यासाठी टीव्हीचा आवाज वर करायची. मी दगडासारखे बनून तिचे बोलणे ऐकत होतो. माझे हृदय तुटत होते. रागिनी म्हणाली की मारपीट तर एका बाजूला होती, पण भूक ही सर्वात मोठी समस्या होती. तुम्ही तिथून लाखो रुपये पाठवत होता, पण मला मात्र इथे 24 तासातून फक्त एकदाच ती पण कोरडी भाकरी खायला दिली जात होती. ती म्हणायची, तू कामचोर आहेस, आळशी आहेस आणि फ्रीमध्ये रोटी तोडत असते. ज्या दिवशी साफसफाई करताना एखादी वस्तू खाली पडून तिचा आवाज येत असे किंवा भाज्यांमध्ये मीठ कमी जास्त झाले तर त्या मला एक रोटी सुद्धा देत नव्हत्या. मी 2-2 दिवस उपाशी राहत होती. स्वयंपाकघरातील नळाचे पाणी पिऊन जगत होते. ते सर्व माझ्या समोर बसून पनीरची भाजी, ड्रायफ्रूट आणि अनेक प्रकारचे स्वादिष्ट पदार्थ चवीने खात होते आणि मी स्वयंपाकघराच्या दाराशी उभी राहून उरलेल्या तुकड्यांकडे लोभाने पाहत असे. रागिनीचा आवाज उचकीने दाबला होता, पण तिने उच्चारलेला प्रत्येक शब्द माझ्या हृदयावर हातोड्यासारखा आदळत होता. ती पुढे म्हणाली, तुमची आई मला अनेकदा धमकी देत होते की जर तू असं काही उलट सुलट केलं तर मी तुला शिक्षा करेन, मी तुला जेवायला देणार नाही. मी अनेकदा माझ्या खोलीत उपाशी झोपी जायची. मला दारातून त्यांचे हास्य ऐकू येत होते. तिचे हे बोलणे ऐकून मी हादरले आणि तिच्या पायाजवळ बसलो आणि लहान मुलासारखा रडू लागलो. मी माझ्या पत्नीचे हात माझ्या डोळ्यांवर ठेवले, जे खूप कठीण झाले होते आणि त्यावरच्या जळण्याच्या खुणा माझ्या लापरवाहीची साक्ष देत होते. मी वेदनेने म्हणालो, मला माफ कर रागिनी, मीच या सर्व गोष्टीसाठी दोषी आहे. मला वाटलं होतं की मी तुझ्यासाठी आनंद कमवत आहे, पण मी तुला नरकात ढकललं. मी तुला त्या सापांच्या विश्वासावर सोडले ज्यांनी तुला ढसले. मग रागिनीने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि मला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण माझे अश्रू थांबत नव्हते. मी माझ्या पत्नीचे शब्द ऐकून वेडा होऊ लागलो होतो. मी विचार केला की मी कॅनडामध्ये -डिग्रीच्या त्या गोठवणाऱ्या थंडीत उभं राहून काम केले. मी माझ्या तरुणपणाची 4 वर्ष यासाठी खराब केली की इकडे माझे कुटुंब आनंदी राहावे आणि माझ्या पत्नीनेही राज्य करावे. पण त्या बदल्यात मला काय मिळाले? माझ्या कमाईतून विकत घेतलेले घर माझ्या पत्नीसाठी तुरुंग बनले आणि मी पाठवलेले पैसे माझी आई आणि भाऊ बहिणींसाठी अय्याशीचे साधन म्हणून वापरले. मी रागिनीला मिठी मारली आणि तिला वचन दिले की काहीही झाले तरी मी तुला कधीच एकटं सोडणार नाही. आम्ही दोघांनी बराच वेळ एकमेकांना मिठी मारली, रडत राहिलो आणि आमचे मन मोकळे केले. त्या रात्री मला त्या म्हाताऱ्या माणसाची उत्सुकतेने आठवण आली, ज्याने मला उद्यानात सांगितले होते की परदेशातील जमीन ही वाळवी आहे. आज मला त्याचा अर्थ समजला होता. खरंच परदेशात राहणे हे नरकासारखे आहे, कारण आपल्या मागे असलेले लोक आपल्याला फक्त पैसे कमवण्याचे यंत्र मानतात. त्यांच्या दृष्टीने आपले मूल्य वेळेपुरते मर्यादित असते. जोपर्यंत आपण त्यांना पैसे पाठवत राहतो तोपर्यंत त्यांना आपली गरज भासते आणि जर त्यांना आपली बायको आवडत नसेल तर ती घरात मोलकरीण बनून राहते. तो विसरतो की परदेशात राहणारी व्यक्ती देखील एक हाडात मासाचा मनुष्य आहे आणि त्याच्या पत्नीलाही भावना असतात. दुसऱ्या दिवशी मी एक मोठा निर्णय घेतला. मी माझ्या कुटुंबाशी असलेले सर्व संबंध तोडले. मी माझ्या कमाईने बांधलेल्या घराकडे मागे वळूनही पाहिले नाही. जिथे माझ्या पत्नीचा आदर नाही तिथे मला एक क्षणही राहायचे नव्हते. मी भारतातच राहून एक छोटीशी नोकरी सुरू केली आणि रागिनीवर उपचार केले. कालांतराने रागिनीच्या शारीरिक जखमा बऱ्या झाल्या, पण तिच्या आत्म्याच्या जखमा बऱ्या होण्यास जास्त वेळ लागला. पण आता आम्ही आनंदी होतो, कारण आम्ही लोभी नातेवाईक आणि अत्याचारी माणसापासून वेगळे झालो होतो. ही कहाणी फक्त माझी नाही तर प्रत्येक परदेशी व्यक्तीची आहे, जो इतर देशांमध्ये आपल्या प्रियजनांच्या आनंदासाठी आपले तारुण्य बलिदान देतो. आपण हे समजून घेतले पाहिजे की पैसा हेच सर्वस्व नाही. नात्यांचे खरे सौंदर्य भावनांमध्ये असते. जर तुमच्या अनुपस्थितीत तुमच्या कुटुंबाला तुमची आठवण येत नसेल, जर तुम्ही तुमच्या पत्नीचा आदर करू शकत नसाल,
तर ती तुमची स्वतःची नाही तर तुमच्या पैशाची गुलाम आहे. असे समजू नका की तुम्ही तुमच्या पत्नीला तुमच्या प्रियजनांच्या दयेवर सोडून देऊन ती आनंदी होईल असे गृहीत धरू नका. कधी कधी कुटुंबातील सदस्यांमध्ये माणसाच्या वेशात अडक असलेले लांडगे हे अनोळखी लोकांपेक्षा जास्त धोकादायक असतात. आयुष्य लहान आहे म्हणून ते जोडीने जगा. तर मित्रांनो, ही होती आजची कथा. जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.